प्रेज द लॉर्ड. आज आपण मत्ते याचा 5वा अध्याय 38 ते 42 ह्या वचनांवर मनन करणार आहोत. मी वाचते. डोळ्याबद्दल डोळा व दातांबद्दल दात असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो, त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून 1 कोस नेईल, त्याच्याबरोबर 2 कोस जा. जो तुझ्या जवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून काही उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. आमेन. तर इथं येशूने सांगितलेलं आहे, इथं डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. म्हणजे इथं काय, ह्याचा अर्थ काय, तर जुन्या करारात असा नियम केलेला होता की हा नियम का होता की एखाद्या अधिकाऱ्याने कुणाचं जास्तीचं नुकसान करू नये. म्हणजे आता समजा डोळ्याबद्दल डोळाच नुकसान भरपाई करायची, मग त्याच्यापेक्षा जास्तच नुकसान एखाद्या माणसाचं करू नये म्हणून हा नियम लिहून ठेवला होता. तर मग हा नियम होता फक्त हा नियम म्हणजे मी वाचते तो नियम कुठं लिहिलेला जुन्या करारात, की निर्गम याचा 21वा अध्याय 23 ते 25 मध्ये लिहिलं होतं की पण दुसरी काही इजा झाली तर जीवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हातांबद्दल हात, पायाबद्दल पाय, डागण्याबद्दल डागणे, जखमेबद्दल जखम, फटक्याबद्दल फटका असा बदला घ्यावा. मग हा नियम होता जुन्या करारातला. तो नियम फक्त न्यायाधीश आणि सरकारी अधिकारी यांच्यासाठी लिहून ठेवला होता. म्हणजे एखाद्या न्यायाधीशाने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने त्या माणसाच्या गुन्ह्यापेक्षा जास्त मोठी शिक्षा त्याला देऊ नये म्हणून हा असा नियम केलेला होता. तर मग येशूच्या काळातल्या यहुदी पुढाऱ्यांनी ह्या नियमाचा वेगळाच अर्थ लावून ठेवला होता. त्यांना असं वाटायचं की कुणी आपली वैयक्तिक हानी केली, म्हणजे कुणी आपला डोळा फोडला तर लगेच जाऊन आपण पण त्याचा डोळा फोडायचा. अशा पद्धतीने ते वैयक्तिक हानीबद्दल स्वतःच सूड घेता येईल आम्हाला, असं ते मानत होते. पण तसं नव्हतं. हे सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश यांच्यासाठी हा नियम होता. म्हणून तिथं येशूने स्पष्ट सांगितलेलं आहे की व्यक्तिगत सूड घेऊ नका असं सांगितलंय. मग आता इथं येशूच्या शिक्षणाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे की न्यायाधीश आणि अधिकारी ह्यांना दुष्ट लोकांना अडवणं हे आवश्यकच आहे. जर त्यांनी दुष्ट लोकांना अडवलं नाही तर सगळेच लोक दुष्टपणा करून वाईट गोष्टी करतील, खून करतील, चोऱ्या करतील, सगळ्या वाईट गोष्टींनी जग भरून जाईल. कुठंतरी ह्या लोकांना भीती वाटते की आपण असं केलं ह्या गोष्टी तर आपल्याला पोलीस पकडून नेतील किंवा आपल्याला शिक्षा होईल, आपलं वाईट होईल. ह्या गोष्टीने अनेक लोक नीट वागतात, सुखाने जगता यावं म्हणून अशा चुकीच्या गोष्टी करत नाही. पण जर ह्याला काही बंधन म्हणजे ह्याला प्रतिकार म्हणजे कुणी केलेला नसेल, जर म्हणजे ह्याला काही शिक्षाच नसती तर अनेक लोक असे चुकीचे वागले असते. म्हणून हा अधिकाऱ्यांसाठी, न्यायाधीशांसाठी हा नियम होता. तर मग त्या न्यायाधीशांनी किंवा अधिकाऱ्यांनी अशा दुष्ट लोकांना अडवणं किंवा त्यांना शिक्षा करणं योग्यच आहे. किंवा एखाद्या संस्थेच्या संचालकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना अशी शिक्षा, जर जो चुकीचा वागणारा कर्मचारी असेल त्याला शिक्षा देणं योग्यच आहे. एखाद्या कंपनीच्या मालकाने त्याच्या चुकीची वागणारे कर्मचारी आहे त्याला सस्पेंड करणं किंवा चुकी केलीमुळं शिक्षा करणं हे योग्यच आहे. किंवा एखाद्या शिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्यांना शिस्त लावणं हे योग्यच आहे. जर शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिस्त नाही लावलं, पूर्ण मोकळं सोडून टाकलं तर ते मुलं शिकणारच नाही. म्हणणार जाऊ दे, आपल्या टीचरलाच काय घेणं देणं नाही तर आपण कशाला शिकायचं. त्यांना म्हणजे ते शिकणारच नाही. तर मग त्यामुळे ह्या गोष्टी ह्या लोकांनी करणं आवश्यकच आहे. मग आता इथं आपण त्याच्यासाठी अजून एक रेफरन्स बघू. रोम 13:1-5 मध्ये काय म्हटलेलं आहे बघू. मी वाचते. रोम 13:1-5. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकारच नाही. जे अधिकार आहेत ते देवाने
नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो आणि आड येणारे आपल्यावर दंड ओढून घेतील. कारण चांगल्या कामाला अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकाराची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर, म्हणजे त्यांच्याकडून तुझी प्रशंसा होईल. कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तो तलवार व्यर्थ धारण करीत नाही, तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की जेवढे अधिकारी आहेत ते सर्वच अधिकार अखेरीस देवाकडूनच प्राप्त होतात. मग तो कोणताही असो, राजाचा अधिकार असू दे, राष्ट्रपती, सेनापती, कुठलं कंपनीवरचा अधिकारी, शाळेतला अधिकारी, कुठलाही अधिकारी तो असू दे, तर ऑफिसमधला बॉस, मग तो त्यांना अधिकार कुणाकडून मिळतो, तर तो शेवटी देवाकडूनच त्यांना अधिकार मिळालेला असतो. कारण इथं वचन सांगते असं नीतिसूत्र 8:15-16 मध्ये पण हे सांगितलेलं आहे. म्हणून आपल्यावर जो वरिष्ठ अधिकारी असतो त्याची ज्या वेळेस आपण आज्ञा मोडतो, त्यांनी सांगितलं ह्या वेळेस यायचं कामावर आणि आपण अर्धा तास लेट जातोय, त्यांनी सांगितलं हे काम करून दे आणि आपण ते काम करत नसलो, तर तेव्हा आपण अधिकाऱ्याची आज्ञा मोडली म्हणजे आपण देवाची पण आज्ञा मोडतो. म्हणजे जर आपण देवाच्या अधीन असलो तर स्वखुशीने, म्हणजे देवावर प्रेम करणारा असलो, देवाच्या अधीन असलो, तर आपण स्वखुशीने सर्व अधिकाऱ्यांच्या अधीन राहतो. मग आणि आपण स्वखुशीने त्यांच्या अधीन राहायलाच पाहिजे. मग तो कुठलाही सरकारी अधिकारी असो, कुठला मिलिटरीचा अधिकारी असो, किंवा प्रशासक असो, किंवा आपल्या नोकरीतील आपला मालक असो, किंवा आपले आई वडील असोत, या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आपण आज्ञा पाळायलाच पाहिजे. तसंच आपल्या मंडळीचे पुढारी, आपले पाळक, आपले वडील यांचं पण आपण ऐकलं पाहिजे. तर मग इथं पौल इथं सरकारी अधिकाऱ्यांच्या बद्दल इथं बोलत आहे. तर मग आता देवाने आपल्या पुढाऱ्यांना अधिकार तर दिलेलाच आहे, त्यांना वेगवेगळ्या पदावर ठेवलेलं आहे. परंतु त्यांच्या अधीन असणाऱ्या लोकांच्या हितासाठीच त्यांनी कामं करावी, म्हणून त्यांची काय झालेली आहे, नेमणूक झालेली आहे. मग तिथं रेफरन्स आहे 1 तिमोथी 2 अध्याय 1 आणि 2. मग इथं प्रश्न आपल्याला असा उपस्थित होतो की काही अधिकारी दुष्ट असतात. बघा, ते काही अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांकडून चुकीच्या गोष्टी करून घेतात, भ्रष्टाचार करून घेतात, किंवा कुणी खोटं बोलायला लावतं, किंवा कुणी देवाच्या विरुद्ध वागायला लावतं. म्हणजे जर आपल्याला माहिती आहे देवाची आज्ञा आहे, खोटं बोलू नको, फसवणूक करू नको, असं फ्रॉड करू नको, भ्रष्टाचार करू नको, असं ही जर आज्ञा असेल, किंवा मग दर रविवारी चर्चला जायच्या दिवशी कामाला ये म्हणतो, तर मग अशा वेळेस त्या अधिकाऱ्यांचं आपण ऐकायचं नाही. जे देवाच्या विरुद्ध जर आपल्याला त्यांनी करायला लावलं, खोटं बोलायला लावलं, भ्रष्टाचार करायला लावला, फसवणूक करायला लावली, तर तिथं आपण त्या अधिकाऱ्यांचं त्या गोष्टी ऐकायच्या नाहीत असं इथं सांगितलेलं आहे. जर ते देवाच्या विरुद्ध वागायला आपल्याला लावत असतील तेव्हा आपण त्यांचं सांगणं मान्य करायचं नाही. आपण जेवढे सरकारी कायदे नियम आहेत ते आपण सर्व ख्रिस्ती लोकांनी काय करायचे, पाळायचे. अधिकाऱ्यांच्या काय करायचं, आपण अधीन असावं असं इथं सांगितलं. कारण अधिकारी हा देवापासून असतो असं सांगितलेलं आहे. जेव्हा आपण अधिकाऱ्याची आज्ञा मोडतो म्हणजेच आपण देवाची आज्ञा मोडतो. मग असं अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की अनेक लोक ऑफिसमध्ये जाऊन, कंपनीत जाऊन तिथं स्वतःची कामं करतात. म्हणजे स्वतःचे फोन लावतात, नंतर मग बॉस नसेल तर किंवा मालक नसेल तर कामचुकारपणा करतात, गप्पा मारतात, इकडं तिकडं फिरतात, असं करतात. मग तिथं आपण त्या अधिकाऱ्याला घाबरून काम करतो का आपण देवाला घाबरून काम करतो? अधिकारी नसला तरीही आपलं काम तेवढ्याच उत्कृष्टतेने करायचे,
म्हणजे आपण देवाला आवडणारे असे लोक होण्यासाठी अधिकाऱ्याच्या तर अधीन असायचंच आहे, पण अधिकाऱ्याला तो समोर असताना वरवर काही काही लोक फक्त त्याच्या पुढं पुढं करतात, काम करतो आम्ही खूप असं दाखवतात. पण आपण तसं ढोंगीपणाने वागायचं नाही. आपण ते अधिकारी नसतानाही तेवढंच जोमाने आणि तेवढंच कौशल्यपूर्ण आपलं काम काय करायचं, पूर्ण करायचं. इथं पौलाने काय केलेलं आहे, जे चांगले अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल हे सांगितलेलं आहे. मग त्याच्या पुढचं काय आहे की दुष्टाला अडू नका. म्हणजे काय की आपण शत्रूवर प्रेम केलं पाहिजे, आपण दयाळू व सौम्य असलं पाहिजे. कुठलाही कुणाकडून आपल्या वैयक्तिक स्वरूपाचा कितीही लहान मोठा आपल्यावर अन्याय झाला तरी आपण स्वतः सूड घ्यायचा नाही. आता त्याने माझं असं असं नुकसान केलं ना, किंवा त्याने माझ्या बाबतीत असं वागला ना, तर मी पण त्याचा तसाच सूड घेणार, असं वागायचं नाही, असं इथं देवाचं वचन सांग. आणि मग इथं सांगितलंय की कोणी आपल्याला मार दिला तर तिथं त्याला आणखी दुसऱ्यांदा मारू द्यावे. कोणी आपला अपमान केला तर स्वतःचा बचाव न करता तो अपमान शांतपणे सहन करावा. म्हणजे काय इथं, किंवा कधी कधी कुणी रागात येऊन मारतं बघा. कधी कधी कुणाचं तरी काहीतरी खूप राग येतो कुणाला कुठल्या बाबतीत, आणि ते अचानक ते मारतात. मग त्यावेळेस त्यांनी रागाच्या भरात केलेल्या गोष्टीला आपण त्या गोष्टीचा सूड उगवायचा म्हणून आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत राहिला तर ते देवाला आवडणार नाही. मग आपण काय करायचं, आपण फक्त आपल्याला देवाचं वचन आठवायचं. देव म्हणतो सूड घेणं माझ्याकडे आहे, मी तुमच्या अन्यायाबद्दल सूड घेईल, म्हणून तुम्ही स्वतः सूड घ्यायचा नाही. मग आता इथं सांगितलं की एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं करायचा. तर प्रत्येक वेळी नाही. तर इथं असं सांगितलंय की एखाद्या दारुड्याने आपल्याला समजा मारलं तर आपण काय दुसरा गाल पुढं करायचा का? नाही, आपण आपला बचाव करायलाच पाहिजे. तर तिथं त्यासाठी एक उदाहरण आहे की येशूची ज्यावेळेस चौकशी चालू होती, जेव्हा त्याला रोमी सरकारनी पकडलं होतं आणि त्याला वधस्तंभावर ते हे करणार होते, त्यावेळेस त्याचं येशूला एका त्या कामदाराने काय केली, एक चपराक मारली, म्हणजे एक थोबाडीत दिली जोरात येशूच्या गालामध्ये. तेव्हा त्यांनी काय तिथं दुसरा गाल पुढं केला नाही. योहान 18:19-23 मध्ये ह्याचा रेफरन्स आहे. तर येशूने त्या कामदाराला जाब विचारला. तो कामदार देवाचा अपमान करीत होता. ती सारी चौकशी म्हणजे बेकायदेशीर होती आणि येशू स्वतःच्या नावाचा बचाव करायचा प्रयत्न करत नव्हता, तर तो देवाच्या नावाचा अपमान होऊ नये म्हणून जपत होता. आणि मग अजून एक पुढचं एक उदाहरण दिले येशूनी की एखाद्याला आपलं कर्ज फेडता नाही आलं तर पूर्वीच्या काळी असं होतं की जो तुझ्यावर फिर्याद करू तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगर काही घेऊ दे. मग आता इथं म्हणजे असं होतं की त्या काळातला नियम की जर एखाद्याला आपलं कर्ज फेडता आलं नाही तर त्याने कर्ज फेडीसाठी आपल्या अंगातली बंडी सावकाराला द्यावी, असा यहुदी नियमशास्त्राचा रिवाज होता. बंडी म्हणजे काय, बनियन. ते बनियन काढून काय करायचं, त्या सावकाराला द्यायचं, असं यहुदी नियमशास्त्राचा रिवाज होता. मग इथं सांगितले की जर तू बनियन द्यायला लावलेलं आहे तर येशूने इथं सांगितलं की तुम्हाला जेवढं द्यायला लावले त्याच्या अधिक द्या. म्हणजे जर तुला बनियन द्यायला लावले, बंडी द्यायला लावली, तर तू तुझा अंगरखा म्हणजे तुझा शर्ट सुद्धा दे, असं येशूने इथं सांगितले. जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर 2 कोस जा. ह्याच्या मागं पण यहुदी लोकांच्या त्या येशूच्या काळात इस्रायल देश आणि बहुतेक देश त्या भूमध्य समुद्राच्या आसपासचे देश सगळे रोमन सत्तेच्या साम्राज्याखाली होते. आणि त्यावेळेस रोमन कायद्यानुसार असं नियम होता की रोमन सैनिकाने त्या वसाहतीमधले म्हणजे त्या गावातले त्यांच्या जवळपासच्या कोणत्याही रहिवाशाला आपलं ओझं त्याच्या डोक्यावर द्यायचं आणि ते 1 मैल वाहून ने माझं ओझं, असं वेठीस धरून नेण्याचा त्या रोमन सैनिकाला अधिकार होता. तर मग असं त्याला अधिकार होता रोमन सैनिकाला.
मग इथं सांगितलंय येशूनी की जर त्याने तुला एक एक मैल जायला लावलं तर तू अजून स्वखुशीने अजून एक मैल जा. जर तुला मैलभर अंतर जाण्यासाठी वेटीस धरलं तर त्या सैनिकाचं ओझं घेऊन स्वखुशीने आणखी एक मैलभर तू पुढं जा, असं येशूने सांगितलं. म्हणजे ते इथं येशूने असं सांगितलं की आपण स्वखुशीने आपल्या कर्तव्यापेक्षा अधिक काम करावे, असं इथं येशूला आपल्याला सांगायचे. की म्हणजे म्हणजे तसंच आपण आपल्या जीवनात पण जर आपली नोकरीमध्ये आपण जे काम करतोय, आपल्याला वाटतं बा जाऊ दे, काय पाट्या टाकायच्या, काय ते वर करायचं, जास्त एकरूप कशाला व्हायचं, कशाला आपल्याला एवढा त्रास करून घ्यायचा. तर तसं नाही, येशूनी तर सांगितलं आपल्या कर्तव्यापेक्षा जास्त आपल्याला 8 तास काम करायचं असेल तर अजून 15 मिनिटं काम करायचं, किंवा अजून आपलं 100% तिथं आपण काय करायचं, आपलं द्यायचं, असं इथं सांगितलेलं आहे. पुढचं आहे, जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे. म्हणजे इथं जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, म्हणजे जो गरजवंत आहे त्याला दे. एखादा दारुडा जर म्हणत असेल मला दारू द्या, तर त्याला द्यायची का? नाही. तर एखादा लहान मुलगा म्हटला चुकीच्या गोष्टी की मला गाडी चालवायची, गाडीची चावी द्या, द्यायची का? नाही. पेटी, गाडीची पेटी द्या मला खेळायला, तर द्यायची का? नाही. तर एखादा भिकारी चांगला धट्टाकट्टा आहे आणि तो भीक मागतोय काम करायचं सोडून, त्याला पैसे द्यायचे का? नाही. म्हणून मग इथं असं सांगितलं की जे आपल्यापेक्षा खूप गरजू आहेत, गरजवंत आहे, त्यांची गरज आपण भागवायची. तर मग तिथं सांगितलं आपला पैसा हा आपली मालमत्ता. इथं आपण ते बघत बसायचं नाही, माझा पैसा कमी होईल आणि मग मी ह्याला दिलं तर मग माझं कसं होणार. तर देवाची इच्छा आहे गरिबांना आपण नेहमी काय करायची, मदत करायची. मग इथं पुढं सांगितलेले की येशूने आपल्याला कुठले नवीन नियम लावून दिले नाही. येशूची अशी इच्छा आहे की आपण जगातील सांसारिक माणसं जशी स्वार्थी असतात त्यांच्यापासून वेगळं व्हायचं, असं तो आपल्याला सांगतो. आपण त्यांच्यासारखं स्वार्थी नसावं, आपण स्वतःसाठी कमी व इतरांसाठी अधिक जगावं, असं येशू आपल्याला सांगतोय. म्हणजे ह्या सगळ्या घटना ज्या आपण आता येशूने ज्या सांगितल्या त्याचा बारीक विचार केला तर त्याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःसाठी कमी पण दुसऱ्यासाठी अधिक जगावं, अशी येशूची इच्छा आहे. आपण सारखा स्वतःच्या सुखाचाच विचार करायचा नाही, तर आपण नेहमी स्वार्थ त्याग करायचा. जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, असं देवाचं वचन आहे. त्याप्रमाणे आपण वागायचं, असं त्याची इच्छा आहे. मग आत्मत्याग कसा करावा? आत्मत्याग म्हणजे स्वतःचा त्याग आपण कसा करायचा? तर त्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याचं सहाय्य पाहिजे. कुठल्याही सांसारिक जगिक माणसाला आत्मत्याग करता येत नाही. ज्याला पवित्र आत्मा आहे तोच दुसऱ्याला देऊ शकतो, त्यालाच दुसऱ्यांबद्दल दया येईल. तर ज्याला पवित्र आत्मा आहे तोच इतरांबद्दल प्रीतीने भरून जाईल. पण जो जगिक सांसारिक माणूस आहे त्याला दया येणार नाही, तो अजिबात कधीच 1 रुपया पण कुणाला देणार नाही. पण त्यासाठी जर पवित्र आत्मा असला तरच आपल्याला ह्या गोष्टी करता येतील. मग त्या सांगितले आपण आपल्या जीवनात कोणता स्वार्थीपणा आहे असा विचार करायला पाहिजे. की आपण प्रत्येक गोष्ट स्वार्थाने, प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट स्वार्थाने प्रेरित होऊन करतो की ह्या गोष्टीतून माझं काय चांगलं होईल तर मी हे काम करेल. तर दरवेळेस असं स्वार्थीपणाने कुठलंही काम करायचं नाही. तर प्रत्येक गोष्टीत विचारात त्याचा स्वार्थ असतो की नाही. स्वतःबद्दलचं प्रेम असतं आणि जे जे करतो ते सर्व स्वतःसाठीच असतं. मग आता बऱ्याच वेळा आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला राग येतो, हे सुद्धा स्वार्थीपणाच याला कारणीभूत असतो. म्हणजे जगातले जेवढ्या गोष्टी वादविवाद हे ते होतो त्याच्या मागं बऱ्याचशा वेळेला स्वार्थीपणाच असतो बघा. भांडणं तंटे होतात तेव्हा. तर मग आता माणसाचा स्वार्थी स्वभाव हेच एकमेव जगातील सर्व पापांचं मूळ काय आहे? स्वार्थी स्वभाव. एखादा माणूस दुसऱ्यासाठी खूप करत असेल आणि दुसरा माणूस त्याचा गैरवापर करत असेल, स्वतःचा स्वार्थ बघत असेल, मग तो जो सर्वस्व अर्पण करतो त्याच्यासाठी त्याला राग येणार आणि त्याच्यातून भांडणं उत्पन्न होणार. आणि मग स्वार्थीपणामुळेच मनुष्य देवापासून दूर झाला एदेन बागेत, आहे की नाही. आणि मग आपल्या
आपल्याला आपल्या स्वार्थीपणापासून आपल्या स्वार्थीपणापासून आमची सुटका करून आपला देवाबरोबर समेट करावा या हेतूनेच येशू ख्रिस्त या जगात आला. आणि तिथं वचन आहे 2 करंथिकरास पत्र 5 अध्याय 15 वचन. आणि तो ख्रिस्त सर्वांसाठी ह्या करता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हणजे जन्मलेला जो माणूस असतो तो आता स्वतःसाठी जगत नाही. बघा, जेव्हा पवित्र आत्मा आपल्यात येतो तो दुसऱ्यांबद्दल एकदम आपल्याला दया, प्रेम, दुसऱ्याच्या आजाराबद्दल पण आपल्याला लगेच डोळ्यात पाणी येतं की नाही का हा कुठल्या परिस्थितीतून चाललाय. त्या म्हणजे एक आपल्याला एकदम दया, प्रेम आणि निस्वार्थ वृत्ती तेव्हा आपल्यात येते, जेव्हा पवित्र आत्मा आपल्यात येतो तेव्हा. मग जेव्हा पवित्र आत्म्याने नव्याने जन्मलेला माणूस असतो तो स्वतःसाठी जगत नाही तर तो ख्रिस्तासाठी जगतो. आणि मग त्यावेळेस तो आनंदाने दुसरा गाल पुढं करतो. म्हणजे इथं ते प्रतीक दिलेलं आहे, म्हणजे कुणीतरी आपला खूप अपमान केला तर आपण त्याला फाड तसंच त्याच्या अपमानासारखं आपण त्याला उलट उत्तरं द्यायची नाही. म्हणजे गालात मारणं म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक जण आपल्या गालातच मारल असं नाही. तर जेव्हा समोरचा माणूस आपल्याला अशी भांडायला लागतो विनाकारण, खूप बोलतो, त्यावेळेस त्याच्या त्या वागण्याला प्रत्युत्तर न देणं म्हणजे पण आपण त्याच्या पुढं दुसरा गाल पुढं करणं असं होईल. आणि मग इथं सांगितलं जर आपल्यात पवित्र आत्मा असेल तर आपण आपला अंगरखा देऊन टाकतो आणि 1 मैलच्या जागी 2 मैल चालतो. आणि जेव्हा मनुष्य स्वतःचा जराही विचार करत नाही तेव्हा तो गरजवंतांना आपल्यापाशी जे आहे ते सर्व काही मुक्तपणे देतो. आणि मग आपण आता ह्याच्यातून एवढाच विचार करायचा की येशूनी तर हे सांगितले ते खूपच अवघड आहे की नाही. आपल्याला हे पाळता येईल का? प्रामाणिकपणे आपण विचार करायचा की आपल्याला हे पाळता येईल का? की कुणी आपल्याकडं काही मागितलं, कुणी आपल्यापासून उसने घेऊ पाहतंय तर त्याला आपण पाठमोरं व्हायचं नाही. जा, माझ्याकडं काही नाहीये, मी नाही देणार. म्हणजे दारुडे ह्या लोकांना नाही द्यायचं जे. आणि असंही कधी कधी असतं की अनेक लोक बघा त्यांना कर्ज किंवा पैसे घ्यायची सवय लागलेली असती. ते काय करतात, स्वतः आयुष्य आरामात जगतात, पैसे आले की सगळे पैसे उडून टाकतात, सगळं नाही का वेगवेगळ्या शॉपिंग करतात आणि सगळं पैसे असताना तेवढे 10 दिवस राजासारखे जगतात आणि मग पैसे संपले की मग ते दुसऱ्याला मागत बसतात. मग अशा लोकांनाही आपण द्यायचं नाही. म्हणजे ते त्यांच्या पैशाचा काटकसर करून ठेवायची असती. देवाने सांगितलंय पैसे जपून वापरा, नाहीतर काटकसर करा, नीतिसूत्रात सांगितले. मग ते पैसे जपून न वापरता पूर्ण पैसे 10 दिवसात उडून टाकतात आणि मग दुसऱ्याकडं हात पसरतात. मग जर आपण त्यांना पैसे दिले तर त्यांना तशीच सवय लागेल. आपण तिथंच त्यांना स्टॉप केलं तर ते पुढच्या वेळेस विचार करतील खर्च करताना की आपल्याला कुणी देत नाहीये पैसे, त्यामुळे आपणच आपले पैसे व्यवस्थितपणे पुरून वापरावे. पैसा आला, पगार झाला की 10 दिवसात तो उडून टाकू नये. पण जे गरजवंत असतील, खरोखर गरजवंत, की नवरा बायको दिवसभर कष्ट करतायत, पै करून साठवतायत आणि त्यांच्या मुलाची फी भरायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, मग अशा वेळेस आपण त्यांच्या आधार बनून त्यांच्या बाजूने उभं राहायचं. योग्य खरे जे गरजवंत आहे ते ओळखायचे. नाही तर मग आपण त्या कधी कधी असं होतं, आपण ज्याला गरज नसती त्याला आपण पैसे देऊन बसतो. अशा लोकांमध्ये आपले पैसे गेले हे आपल्याला वाईट वाटतं. म्हणून मग आपण नेहमी विचार करून योग्य जे गरजवंत आहे त्याच लोकांना आपले पैसे द्यावेत. अशा प्रकारे ह्या वचनांचं आपण मनन केलं आणि आपण इथं थांबूया. देवाला धन्यवाद. थँक्यू जीजस. आमेन.